Hello. How are you? Thank you. How was your day? Room number 218, please. The one is perfect. Would you like to sit by the window? Did you like the table? Today we would like to have the sunset table. Of course, you want to sit outside The closest to the sunset. Yes. Yeah, mommy. Is 56 okay for you? Uh, 58 is better, but the thing is, when the sun comes down, yes. it will get in your eyes. So I think this one is a bit better because you want to have it in your eyes. So Yes. whatever you choose, I think. though. Is this okay? This one. This is okay. Your name, please. I'm Elena. Elena. Yes. Here. Yeah, we will sit here. I want to ask you something. Yes. You chose today the Oh, correct, hello. the correct place for a nice, the That's best. what you told me yesterday. Yes, The sunset. it's the best. We saw it from there. It's in the 1 hour, 1 hour. just 1 hour. You see the 8 o'clock. So to spend the 1 hour, I will need a beer. Yeah, of course, to relax, to enjoy the meal Can I have a beer, a Greek beer, but in a bottle? in a bottle. Yes, I want to make a picture of the bottle with Greek beer. Yes, of course, yes. Thank you very much. Thank you. Hello, how are you? You like? ये मम्मी. आता काय तुमचे हेच धंदे काय ग? हा, दुसरी काही कामं नाहीत? मग आज काय खायचा बेत? आज बघूया आता काय काय आहे. मी नेहमी उलटी मुख्य याच्यापासून सुरुवात करतो. हे बघ मम्मी, हे मला वाटतं काय ते साबुदाण्या वड्यासारखं दिसतंय. मागच्या वेळी पण आपण खाल्लं होतं ना, त्यांच्याकडे असा पदार्थ होता. मटण आहे चांगलं काहीतरी. चिकन आहे, आपण नेहमी खातो. हा काहीतरी ग्रीक प्रकार आहे मला वाटतं. काय म्हणता मम्मी? हां, ते बटाटे आहेत. अच्छा अच्छा. या कुठल्या तरी तळलेल्या मासळ्या आहेत. चायला आज परत केक खायची की काय? किती गोड खायचं माणसाने. कशी आहे? माझ्या इथे सुरुवात पण केलीस तू. तुला आवडलं दिसतंय जेवण. आज त्याच्याकडनं ही मागवली बियर. म्हटलं कुठली तरी ग्रीक बियर. मग खाली गेलो होता सहज काय आणली. हो हो, पण इथे समारंभ ना, जेवण म्हणजे आपलं जेवणाबरोबर पिण्यामध्ये मजा. लोक मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातात आणि शेकडो रुपयाची वाईनची बाटली मागून
की बाहेर काय दुकानामध्ये चतुर्थांश किमतीमध्ये मिळते. माणूस नाही बाहेर पिऊन येऊ शकत. ती त्याच्याबरोबर पिण्याचे काय त्याला इंग्रजीमध्ये डायनिंग एक्सपिरियन्स म्हणतो. मराठीमध्ये तो प्रकार नाही आहे. मराठीमध्ये आहे भोजन सोहळा, मात्र तो जास्त करून पिण्याचा सोहळा असतो. तर जेवण बाजूला असतं. हे मागच्या वेळी ना आपण असे काहीतरी गोल वडे होते असेच दिसणारे, बाहेरून गोल असे दिसत होते, मात्र खाल्ल्यानंतर आपल्याला कळलं की ते साबुदाण्या वड्यासारखे होते. ऑलिम्पिकमध्ये हां, किती खाल्ले ते. मी हे टेबल का निवडलं माहिती आहे का? आज इथनं सूर्यास्त दिसणार आहे. आता तिथे वर आहे, तो बोलला आणखीन एका तासाने होतो सूर्यास्त. बिल्डिंग आडवी येईल. नाही नाही, तिथे होतो, दिसेल, बघू आपण. आपला आणखीन 2 दिवस आहे, तिथे 4 जेवण आहे. आता तिथे आतमध्ये जेवण्याची मजा वेगळी. का त्या भागामध्ये जेवणामध्ये पण मजा आहे, लोकांच्या सहवासात जेवतो, हे जरा आडवळणी झालं. मात्र एक गोष्ट ही पण चांगली आहे, प्रायव्हसी मिळते, आपण आरामात बोलू शकतो. तिथे दरवेळी विचारतात ठीक आहे, ठाक आहे, चांगली गोष्ट आहे. माणसाला कधी एकांतवास पाहिजे असतो. आता खरं म्हणजे मला ते लोकांच्या सोबत ना जेवायला तिथे जास्त मजा येते. ही काय मांदेली काय कसं वेगळं अनशोभित हां एन्शोबी काय चांगलं आहे, खारट आहे. सुकी आहे. हो, सुकी ती तळली, ती दारू बरोबर छान. बोंबील बोंबीलची तुलना कशाशीही करू नये. बोंबील तो बोंबील, माशांचा राजा, माशांची राणी, पापलेट राजा. आणि दाडा मच्छी बादशाह. आपण होतो मुंबईला तेव्हा सर्वात महाग होती ना, दाडा महाग होती. दाडा पापलेट. मला आठवतो, काटा घ्यायचो, काट्याचा भाग असतो तो असं तोडायचा आणि चोखायचं. मी प्रत्येक गोष्ट थोडी थोडी घेतली चव घेऊन बघायला, आणि मग जे आवडेल ते जाऊन आणखीन जास्त घ्यायचं, आणि त्याच्यानंतर आणखीन नवीन चवी, स्टेप बाय स्टेप. बॉन ॲपेटी. मराठीमध्ये नाही, मराठीमध्ये बोटेन बोनापटी. मराठीमध्ये बॉन ॲपेटी हा प्रकार नाही. उलट मी तुला बोलेन पोटभर जेव, तू बोलणार गुटेन बोनापटी, पण मी तुला बोलेन पोटभर जेव मराठीमध्ये. मग तू म्हणणार घ्या देवाचं नाव. पण पोटभर जेव कोण म्हणतो? जो जेवण देतो तो. आणि मग त्याने काय म्हणायचं त्याला? इंग्रजीमध्ये हा प्रकार नाही आहे, कोणी कोणाला तू जेवण जेवत आहेस, हो. मी काय बोलणार? काय बोलणार? पोटभर जेव. अच्छा, तर तू बोलणार घ्या देवाचं नाव. असं. आता मला सांग, मी तुझ्याकडे पाहुणा आलो, बरोबर तुझी जेवणाची वेळ सांगून मी पाहुणा म्हणून आलो, आणि तू जेवायला वाढ. मी तुला बोलेन का पोटभर जेवा? हो, आमचं जेवण आम्हालाच सांगताय. आहे की नाही? पाहुणा आलास ना हा माझ्या घरी, तर मी बोलणार जेवण वाढतात, पोटभर जेवा. हा, तर माझं म्हणणं हे आहे, इंग्रजीमध्ये काय असतं की एकमेकांना म्हणतात बॉन ॲपेटी, की तुम्हाला जेवणाची चव लागो चांगली. तर मराठीमध्ये तो तसा जरासा प्रकार आहे की जेवणाकडे कोणाकडे की जो पाहुणा असतो तो जेवायला येतो त्याला म्हणतात पोटभर जेव. तो जर पाहुणच्या ज्याच्याकडे करायला आलाय त्याला जर बोलेल पोटभर जेव, जरा नाही बोलणार तो. हा. तो बोलणार घ्या देवाचं नाव. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा प्रकार आहे. कळलं? कोणाकडे जेवताय असं. हा, इंग्रजीमध्ये तसं नाही. त्या संस्कृतीमध्ये सगळेजण सगळ्यांना समप्रमाणात. बाकी सगळ्या पद्धतींमध्ये दोघांना इन्व्हेस्ट करतात. इंडियात तसं नाही. इंडियात काय करतात, पाहुण्याला जेवायला वाढतात. पाहुणा म्हणजे देव. कळलं? अतिथी देवो भव. अतिथी हा देवासारखा असतो. अच्छा. तर त्याला सांगतात जेवण वाढलं की पोटभर जेवा. पाहुणा काय बोलतो? घ्या देवाचं नाव.
अच्छा अच्छा, म्हणजे त्याने देवाची इच्छा पूर्ण केली, देवाची आज्ञा. घ्या देवाचं नाव. असं आहे. मला असं वाटायचं की पाहुणा म्हणून फुकट खायला आला, आता कसं बरं बोलायचं पोटभर जेव्हा तुम्हाला. The food is nice. Very enjoy it? nice. येस, Yes. Very nice. दिस you- इज जस्ट द टेस्टर्स. Taste it. येस. Everything. This Yes. is good. The fish is from the Aegean fish, and this is very nice mezes with the uzo. It's Oh, the really? best. This- अगं तू उजो घेतेस ना? नको म्हणजे. नको. नको. She used to like uzo, but now she doesn't drink. It's nice. Eh? Otherwise, wherever she will go, she will take a small uzo. Yes. But now she doesn't want to have any alcohol. My grandfather and the friends all before eat Yes. lunch. Yes. Drink Always. one uzo and it's good for the stomach. Yeah. But after, too much to eat more. Yes, because they open the stomach Yes. with the uzo. It's good. Yes. It's pharmacy. थँक्यू. मला भीती वाटत होती. तो म्हणतोय की पोटाला चांगलं. त्याचं म्हणणं असं आहे, त्याचे आजोबा नेहमी जेवणाच्या आधी थोडीशी ती उजो दारू नेहमी थोडी घ्यायची की ती पोटाला चांगली, की त्याने मग आणखीन भूक लागते. म्हटलं बरं झालं हे सांगितलंस, नाही तर आम्हाला काय संबंध व्हायचा. पोटाला चांगलं म्हणजे पोट साफ व्हायला नंतर, जेवताना आम्हाला काय सांगतो. तुला लागली तर घे माझ्याकडे. मी नाही खाणार. नाही, मी थोडं थोडं टेस्ट करतो. बिअर छान लागली. हो. बिअर तू घेते का, जरा चव घेते का? बिअर नाही आहे ती. बिअर आहे मम्मी. हो. हो. चव घेतेस का? चव घे का? नको ना. मान ठेव ग. नको रे. मग नुसतं केक खायचं अजून. हो, केक खायचे तर आज जाऊ. केक वेगळे. रोज वेगळे असणार आहे. नाही. आणखीन 2 दिवस आहेत. कालचाच केक आहे. हा, तो मला जो सगळ्यात आवडला तो केक आहे. परत आता बाकीचे वेगवेगळे केक आहेत. कालचं चॉकलेटचे ते हे होते ते पण आहे. जे छान बनवलं. कडक कुरकुरीत. आज माणसासारखं, आता माणसासारखं जेवतोय. सकाळी 8 बशा झाल्या होत्या. काय म्हणतात त्याला, अधाशासारखं. जा तुला घे घेते. थकलीस का तू? झोपली नाहीस तू दुपारी? मी ताणली चांगली अर्धा तास. काय गाढ झोप लागली मला. ती म्हणाली ते बरोबर आहे, सूर्य डोळ्यात येतो. तिकडे कुठे बसून जेवतोय आपण. सूर्यास्त बघायला मिळेल ना छान. हे कसलं मटण आहे? कसलाही विचारू नको. हा, चांगलं आहे. बकऱ्याचे का पोक आहे? माझं मग बकऱ्याचं आहे, पण तिखट नाही आहे. त्यांचं काही तिखट नाही. हो, पण यांचं तरी पण तिखट जरी. कालचं हे आपल्याला काय आवडलं, ते कणकानिया काय बोललं ते त्यात मी मसाला घातला म्हणून त्याला टेस्ट आहे. फार तर ते मिरी घालतात. अरे, तू केकवर आलीस पण तू जेवलीस कुठे? थँक्यू. बस, नाश्ता जास्त झालेला दिसतोय. एवढ्या लवकर आता नसतो. हे माझं तर नुसतं सुरुवात आहे नुसती. एवढं सगळं गोड खाणार तू? काल याची दुप्पट खाल्लंस. तिथे सॅलड असं अशा ह्याच्यामध्ये आणू. दिसायला छान आहे ते. हा, फोटो काढायचे ना. अरे हो हो, फोटो काढायचे आधी. बरोबर. मावळत्या सूर्याला निरोप. यासाठी केला होता अट्टहास. मावळत्या त्यासाठी आणखीन माझ्याकडनं गोड खा. सूर्यास्त पाहत पाहत खा. असंच तुला सगळं गोड लागो आणि मला बिअर लागो. तिला देऊ का गोड? हो, मला पण दे. मी भाताबरोबर पण गोड खाईन. याच्यामध्ये कोळंबी पण आहे. काय मजा आली ना. आता काय पसेल हे नाही, काय म्हणतात त्याला,
तांबडं फुटतं ते सकाळी संध्या छाया. संध्या छाया नाही पण रंग पसरतात आता आकाशामध्ये तांबडे रंग. त्याला काय शब्द आहे? सकाळचं तांबडं फुटतं हो. आणि संध्याकाळचं काय होतं? त्याला तांबडं फुटतं असं नाही म्हणत. शब्द आहे त्याला चांगला काहीतरी आहे शब्द आहे. शब्द. नारंगी संधी प्रकाश. संधी प्रकाश. बरोबर, संधी प्रकाश. चांगला आहे तुझं मराठी. झाला सूर्यास्त. आता परत सूर्यास्त कधी? आता पुढचा सूर्यास्त पुढील एपिसोडमध्ये.